11th ॲडमिशन 2025-26 तर भरपूर सारे विद्यार्थी आता राऊंड 2 बद्दल विचारत आहेत. तर राऊंड 2 बद्दल एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि राऊंड 2चा टाइम टेबल 11th ॲडमिशन 2025-26 यांच्याकडून साईडवर उपलब्ध करून दिलेला आहे. तर नेमकी कोणत्या डेटला विद्यार्थ्यांना आता राऊंड 2 साठी कॉलेज ॲड करू शकतात किंवा जुने टाकलेले कॉलेज डिलीट करू शकतात, या प्रकारची संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर 11th ॲडमिशन 2025-26च्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता साईडवर आल्यानंतर सर्वात खाली आल्यानंतर तुम्हाला एक ॲडमिशन शेड्यूलचं ऑप्शन दिलेलं आहे आणि यामध्ये ॲडमिशन शेड्यूल राऊंड 2 बद्दल एक PDF उपलब्ध करून दिलेली आहे. तर या PDF मध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तर बघू शकता नियमित फेरी नंबर 2 म्हणजे राऊंड 2 यामध्ये काय दिलेलं आहे तर बघू शकता. सर्वप्रथम पहिल्या नंबरचा ऑप्शन काय म्हणते बघा, कॅप प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण सूचना. प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणे व भाग 1 मध्ये दुरुस्ती करणे. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जी अपडेट पाहिजे होती त्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ज्याही विद्यार्थ्यांची कास्ट चुकलेली होती, कोणाचे नाव चुकलेले होते, म्हणजे जेही तुमची मिस्टेक झालेली होती ते विद्यार्थी आता पार्ट 1 मध्ये एडिट करू शकतात. क्लिअरली सांगितलेलं आहे. नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग 1 मध्ये दुरुस्ती करणे. ज्यांच्याही फॉर्म 1 मध्ये चुका झालेल्या आहे लवकरात लवकर दुरुस्ती करा. आणि त्यानंतर बघू शकता विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान 1 ते 10 उच्च माध्यमिक महाविद्यालयांचा समावेश करू शकतात. नियमित फेरी 1 मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रभाव व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर याचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो. ज्या विद्यार्थ्यांचे नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना कास्ट वगैरे ॲड्रेस नाव हे जे चुका झालेल्या आहे ह्या चुका तुम्ही दुरुस्ती करू शकता. म्हणजे तुमचा फॉर्म अनलॉक करून तुम्ही परत त्याला लॉक करू शकता. या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती भरू शकता. त्यानंतर विद्यार्थी 1 पासून 10 पर्यंत कॉलेजेस ॲड करू शकतात किंवा नवीन कॉलेज टाकू शकतात, डिलीट करू शकतात, संपूर्ण कॉलेजची लिस्ट अपडेट करू शकतात. त्यानंतर ज्यांनाही कॉलेज मिळालेले नव्हते आतापर्यंत त्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये फॉर्म भरता येणार. तर तारीख कधी दिलेली आहे बघू शकता. तर 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत विद्यार्थी आपण जेवढी अपडेट सांगितलेली आहे यामध्ये दुरुस्ती, न्यू फॉर्म, कॅप राऊंडचा फॉर्म भरू शकतात. अशा प्रकारे यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर कोणत्याही विद्यार्थ्याला कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. त्यानंतर बघू शकता 2 नंबरचा ऑप्शन काय म्हटलेला आहे, नियमित फेरी 2 साठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करणे. त्यानंतर स्टुडंट अँड कॉलेज लॉग इनमध्ये तपशील दर्शविणे, विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठविणे आणि डिस्प्ले कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड. तर विद्यार्थ्यांना कॉलेज कधी मिळणार आहे तर 17 तारखेला विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे हे आपल्याला 17 तारखेला माहीत पडेल. कॉलेज तुम्ही 13 तारखेपर्यंत टाकू शकता. 17 तारखेला लिस्ट लागेल की तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे आणि त्यानंतर 18, 19, 20 आणि 21 या टाईम पिरियडमध्ये विद्यार्थी त्यांच्या कॉलेजला प्रवेश घेऊ शकतो. अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर 23 जुलैला रिक्त जागा ज्याही असतील त्या साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून जो राऊंड क्रमांक 3 होणार आहे त्यामध्ये विद्यार्थी त्यांचे फॉर्म भरू शकणार. तर अशा प्रकारे संपूर्ण अपडेट 11th ॲडमिशन 2025-26 कॅप राऊंड 2 बद्दल देण्यात आलेली आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असेल ते विद्यार्थी आता 10 तारीख ते 13 तारखेच्या मधात त्यांचा फॉर्म भरू शकतात. तर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं तो विद्यार्थी आजसुद्धा नवीन रजिस्ट्रेशन करू शकते, कारण की साईडवर अजूनही न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन उपलब्ध आहे. न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. आणि त्यानंतर ज्यांनाही एडिट करायचा असेल फॉर्म, कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की आमच्या फॉर्ममध्ये कास्ट चुकलेली आहे, आमच्या फॉर्ममध्ये नेम मिसमॅच झालेला आहे, त्यामुळे आमचा प्रवेश कॅन्सल झालेला आहे, ते विद्यार्थीसुद्धा 10 ते 13 मध्ये त्यांचा फॉर्म एडिट करू शकणार आहे.
आणि सोबतच तुम्ही कॉलेजचे नावसुद्धा टाकू शकता, हे विसरू नका. आणि दोन्हीही फॉर्म तुम्हाला लॉक करणं अतिशय गरजेचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर देण्यात येणारच आहे. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी थोडी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण पहिल्या राऊंडमध्ये अतिशय चुका झालेल्या आहेत. छोट्या छोट्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे जे प्रवेश आहे हे रद्द करण्यात आलेले आहे. आणि यामध्ये 1 नंबरचं कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असेल, कारण की आता ते दुसरा राऊंड भरू शकणार किंवा नाही यामध्ये आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, परंतु रूलनुसार तरी भरू शकत नाही आहे. परंतु भरपूर साऱ्या पालकवर्गांनी कंप्लेंट केलेल्या आहे की आमच्याकडून चुका झालेल्या आहे, यामध्ये आम्हाला एक चान्स देण्यात यावा. तर होऊ शकते जर तुम्हाला चान्स मिळाला आणि जर तो जो रूल आहे हा जर कॅन्सल झाला तर पहिल्या नंबरवाल्याला सुद्धा कॉलेजचं नाव टाकायचं काम पडू शकते. परंतु हे फिक्स नाही आहे, हे आपण अंदाज लावलेला आहे किंवा यांच्यावर जे आपल्याला कमेंट्स आलेले आहेत त्यावरती आपण बोलत आहे की कंप्लेंट झालेले आहे. तर आता नेमकं 11th ॲडमिशन डिपार्टमेंट याच्यावरती काय सोल्युशन काढते हे आपण सांगू शकत नाही आहे. तरी 10 तारखेला फॉर्म सुरू झाल्यानंतर घाई न करता वेट करा. प्रॉपर व्हिडिओ देईल तुम्हाला, तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करा. यामध्ये कुठेही कोणाला काही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. टाईम टेबल जर भेटला नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला राहील, तिथून तुम्ही तुमचा म्हणजे राऊंड 2चा टाईम टेबल बघू शकता. आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.